अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन ऑफिसला जात असतो की अमोल त्याला थांबवून घेतो आणि म्हणतो की बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो आता काय बाळा तुला बोलायचं आहे. त्यावर अमोल म्हणतो की बाळा तू आज मला फुलं दिलीस, मला खूप छान वाटलं, मला असं वाटतं तू मला अशी नेहमीच फुलं द्यावीस. अर्जुन म्हणतो की हो बाळा. त्यावर अमोल म्हणतो बाबा तू माझ्या दुसऱ्या बड्डेला असता तर तू काय केलं असतं. त्यावर अर्जुन म्हणतो का रे का असं विचारतो. अमोल म्हणतो बाबा माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यावर अर्जुन म्हणतो का परत एक चित्र काढलं का. अमोल म्हणतो हो बाबा पण तुम्ही मला सांगा ना माझ्या वाढदिवसाला असता दुसऱ्या तर तुम्ही काय केलं असतं. अर्जुन म्हणतो तुला घेऊन आम्ही छान भूर फिरायला गेलो असतो, एका समुद्र ठिकाणी आपण बोटीत फिरलो असतो, खूप मज्जा केली असते. अमोल म्हणतो की हां बाबा तुम्ही जे बोललात तेच आम्ही माझ्या चित्रात काढलं आहे, थांबा मी चित्र घेऊन येतो. अर्जुन म्हणतो की बरं. अमोल म्हणतो मला उतरवा तर खाली आधी गाडीवरून, तरच मी चित्र आणायला जाईल. अर्जुन त्याला गाडीवरून उतरवतो आणि म्हणतो हळूहळू पळ. अमोल आतमध्ये जातो. अर्जुन मनाशीच म्हणतो की हे पोरगं माझ्यापेक्षा पण पुढचंच निघालं, मी जे म्हणालो तेच त्यानं चित्र काढले. अमोल पळत जाऊन चित्र घेऊन येतो आणि चित्र अर्जुनला दाखवतो. अर्जुन चित्र बघून इमोशनल होतो आणि म्हणतो की अरे वा बाळा किती छान चित्र काढलेस. त्यावर अमोल म्हणतो बघा बाबा तुम्ही आणि तिघंसुद्धा आपण बोटमध्ये फिरायला गेलो आहे, आपल्याला खूप मज्जा आली असती जर आपण एकत्र असतो तर. अर्जुन म्हणतो हो बाळा खरंच खूप छान आहे, पण आता मी जाऊ का, मला उशीर होतोय. अमोल म्हणतो की बाबा तुम्ही जावा, मला तुमच्यासाठी अजून एक सरप्राईजची तयारी करायची आहे. अर्जुन म्हणतो काय तिसरा बड्डेचं सरप्राईज देणार की काय. अमोल म्हणतो बाबा तुम्ही फक्त वाट बघा. असं म्हणून अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये जातो. आप्पी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये असते. तिथे तिच्या सगळ्या चर्चेचं गुणगान चाललेलं असतं. गायतोंडे आप्पीला म्हणतात की मॅडम तुम्ही जी काल कामगिरी केली धाडसीरित्याने ती खरंच खूप यशस्वी झाली आहे. आप्पीला त्यांचे आई वडील भेटायला आलेले असतात, ते सुद्धा त्यांचं खूप कौतुक करतात आणि तिथे प्रशासनाची माणसंसुद्धा असतात. आप्पी त्यांचंसुद्धा कौतुक करते आणि आप्पी म्हणते की तुम्ही सगळी रेस्क्यू टीम होता म्हणून आपलं काम लवकर पूर्ण झालं, नाही तर तुमच्याशिवाय हे काम अपूर्ण होतं. ती टीम म्हणते की मॅडम तुम्ही खरंच मोठ्या मनाचा आहात, तर ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही आम्हाला क्रेडिट देताय हे ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आप्पी म्हणते की अहो तुम्ही आहे म्हणून तर प्रशासन आहे, मी तर एकटी काय करणार आहे. त्यावर ते आपलं जायला लागतात. तेवढा तिला बाहेरून गोंधळ ऐकायला येतो. त्यावर आप्पी विचारते गायतोंडे काय कसला गोंधळ चालला आहे. गायतोंडे म्हणतात की अहो काल जी मुलं अडकली होती तिथे भेटायला आलीत आणि मीडियासुद्धा आली आहे, ती त्यांना प्रश्न उत्तरं करते आहे. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे. असं म्हणून त्यांचे प्रश्न उत्तरे चाललेले असतात. इकडे अर्जुन आपल्या चौकीत अर्जुन अमोलनं काढलेलं चित्र बघत असतो. चिंचुके म्हणतो की काय साहेब काय झालं, काय खुश दिसताय. अर्जुन म्हणतो की अरे काही नाही. चिंचुके म्हणतो अहो साहेब करा आम्हाला पण तुमच्या खुशीत सामील. म्हणून अर्जुन म्हणतो की अरे अमोलने ना त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाचे चित्र काढले. त्यावर चिंचुके म्हणतात हो काय साहेब मला दाखवा. म्हणून अर्जुन त्यांना चित्र काढलेलं दाखवायला जातो आणि चिंचुकेसुद्धा खूप खुश असतात. ते बघतात आणि म्हणतात की अहो खरंच की खूप छान काढलं. चिंचुके साहेब तुम्ही खरंच अमोलसोबत असल्यावर खूप खुश दिसता. अर्जुन म्हणतो की हो चिंचुके खरंच तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आवडता विषय आहे. चिंचुके म्हणतात की या सगळ्या तुम्ही आर्या मॅडमांना विसरू नका म्हणजे झालं. अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके खरंच मी आप्पी आणि अमोल एकत्र असतो ना तर आम्ही खरंच खूप खुश झालो असतो, पण आत्ता काही बदलता येणार नाही ना. त्यावर तिथे बोलतो की बरं चिंचुके मला कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे काही इंटरव्ह्यू आणि तिने केलेल्या कामगिरीबद्दल मला शुभेच्छा द्यायला जायचं आहे, मला जावं लागेल. चिंचुके बोलतो की बरं. तेवढ्यात आर्या त्या ऐकत्याने म्हणते की अर्जुन मी सुद्धा येऊ का तुझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये. चिंचुके म्हणतो की हा हो मग काय चालेलच की, हे एकटे जाणार, तुम्ही गेला तर सोबतसुद्धा होईल. अर्जुन चिडून म्हणतो की चिंचुके शांत बसतो आणि आर्या म्हणते की का तुला आवडणार नाही का मी आलेलं, ठीक आहे तुझा एकटा मी येत नाही. अर्जुन म्हणतो की तसं काही नाही तू चल आणि चिंचुकेकडे बघून तिथून रागात जातो. बाहेर इंटरव्ह्यू चाललेला असतो. त्या मुलांचा मीडिया त्यांना प्रश्न उत्तरं करत असते आणि ती मुलं आपल्या कलेक्टर साहेबांनी कसं आपल्याला सोडवलं याबद्दल त्यांचे गुणगान गात असतात. हे सगळं करत असताना आप्पीसुद्धा खूप खुश असते. आप्पी आतमध्ये गायतोंडेंशी पुढच्या विषयावर बोलते. तेवढ्यात अर्जुन तिथे पोहोचतो आणि अर्जुन म्हणतो की मॅडम तुम्ही जी पण काल कामगिरी केली ती खरंच खूप छान होती. आर्यासुद्धा म्हणते की खरंच तुम्ही खूप छान काम केलं. यावर आप्पी म्हणते की हो ठीक आहे, पण खरं तर आता प्रशासनानं काहीतरी कठोर पाऊल उचललं पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणतो की हो
आणि गायतोंडे म्हणतात की खरं तर ही काल चूक मुलांची सुद्धा होती, रात्रीचं काही गडावरून उतरायची गरज नव्हती. त्यावर आप्पे म्हणते की चूक मुलांची असली तरी उद्या काल जर मुलांना काही झालं असतं तर सगळा दोष प्रशासनावर आला असता. आपल्याला लवकरच काहीतरी निर्णय करायला पाहिजे. रुपाली आणि आर्या मोना भेटायचं ठरवतात. ते भेटायला गेल्यानंतर रुपाली मोनाला म्हणते की थांब इथे आर्या येईल. मोना म्हणते की अहो बाईसाहेब पण तुम्ही ते का आणले. त्या रुपाली म्हणते तू वाट बघ आर्या येणार आहे. तेवढ्यात आर्या तिथे येते आणि रुपाली आर्याला बघून म्हणते काय आर्या काय चाललं आहे. त्यावर आर्या म्हणते की अहो आई गावाला गेली आहे त्यामुळे यायला थोडा उशीर झाला, सगळं घरातलं काम करून मला यावं लागतं आहे. मोना म्हणते की हो का ठीक आहे. त्यावर आर्या म्हणते काल आप्पीनं ते प्रशासनाचं सगळं मुलांना सोडवलं, त्यात खूप उशीर झाला. मोना खुश होऊन म्हणते की वंश कसल्या धडाडीच्या आहेत, त्या खरंच कामाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करत नाहीत. रुपाली म्हणते की तुझं आप्पी पुराण बाजूला ठेवशील का इथे सुद्धा आप्पीचं कौतुक करशील. मोना म्हणते की अहो नाही खरं तेच बोलले ना मी. त्यावर आर्यासुद्धा मोनाची साथ देत म्हणते की नाही खरंच आप्पीनं काल जे पण काम केलं ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. रुपाली म्हणते की बरं ठीक आहे, ह्या सगळ्यात तू आप्पी आणि अर्जुनवर लक्ष ठेवायचं विसरू नको, त्यांना जवळ येता कामा नाहीत. मोना म्हणते की हो आर्याताई काहीही करा आणि त्यांना लांब करा. आर्या म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मी बघते. रुपाली म्हणते की अगं आर्या तू असं काही करू शकत नाहीस का की आप्पे अर्जुन एकत्र त्यांचं काम आलंच नाही पाहिजे. त्यावर आर्या म्हणते की हो ठीक आहे मी बघते काहीतरी, लवकरच मी काहीतरी करते असं म्हणत असते. त्यावर ती म्हणते की बरं ठीक आहे जाऊ का, मला चौकीला जायला उशीर होतोय असं म्हणून ती तिथून जायला निघते. आणि रुपाली मोना आपल्या घरी येतात. घरी आल्यानंतर सगळं कलेक्टर ऑफिसमध्ये सगळीकडे आप्पीचं गुणगान चाललेलं असतं. घरी आल्यानंतर अमोलसुद्धा सगळ्यांना या 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 लवकर या असं करून टी व्हीमध्ये बातमी दाखवत असतो. आप्पीसुद्धा त्या बातम्या बघायला बाहेर येते. मोना आदित्य म्हणतात की अहो भाची सरकार हळू, आम्हाला माहीत आहे तुमच्या माचं कौतुक चाललं आहे. अमोल म्हणतो की हो माझ्या माने काल खूप मोठी कामगिरी केली त्यामुळे तिचं कौतुक चाललं आहे, सगळ्यांनी बातम्या बघायला या असं म्हणून आप्पे अर्जुनसुद्धा आपल्या बातम्या बघायला येतात. आणि त्या बातम्या बघताना अमोल म्हणतो की माझी मा खरंच खूप हुशार आहे, तिनं खूप छान पद्धतीने सगळ्यांना सोडवलं आहे असं म्हणत अर्जुनसुद्धा तिचं कौतुक करतो. तेवढ्यात अमोल म्हणतो की बाबा आपण आपल्याला सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. अर्जुन म्हणतो की हो आता सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. अमोल म्हणतो की आपण सेलिब्रेशनला काहीतरी गोड करूया का. आप्पी म्हणते अरे अर्जुन त्याची काही गरज नाही. अमोल तू काय मध्ये सेलिब्रेशनचा उशीर किती झाला आहे. अर्जुन म्हणतो की नाही सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, उशीर झाला तरीसुद्धा तू त्या मुलांना सोडवलंसच ना, मग सेलिब्रेशनसाठी उशीर कशाला असं म्हणून कदम म्हणतात की अर्जुन तू काहीतरी बाहेरून गोड खायला. अर्जुन म्हणतो की हां मी लगेच निघतो आणि तो बाहेर जायला निघतो. आप्पी खूप खुश असते आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.